कांदिवलीतून, कारण मुंबईतल्या कांदिवलीमध्ये गुंडांनी पोलिसांना मारहाण केली आहे। कांदिवलीमधल्या एकता नगर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। एकता नगरमध्ये 2 गटात राडा झाला। पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र गुंडांनी थेट पोलिसांच्या वर्दीलाच हात घालत कपडे फाडण्याचा प्रयत्न केला। अतिशय धक्कादायक अशी ही घटना। त्यामुळे आता गुंडांचं वर्चस्व सुरू झालंय का असा एक सवाल उपस्थित होतो। गुंडांनी थेट पोलिसांची खाकी वर्दीच पकडली आहे। मुंबईच्या कांदिवलीमधली ही दृश्य, गुंडांनी पोलिसांना मारहाण केली आहे। तिथे वाद सुरू होता, पोलिसांना पाचारण केलं गेलं। पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र या गुंडांनी पोलिसांवरच हात टाकला। मल्लिकार्जुन आपले प्रतिनिधी आपल्याला या घटनेसंदर्भातील अधिकची माहिती देतील। मल्लिकार्जुन, नेमकं काय घडलं? नक्कीच कस्तुरी, काल रात्रीची घटना आहे, जेव्हा 2 गटांमध्ये हाणामारी सुरू होती। तर 100 नंबरवर कॉल गेल्यानंतर पोलीस तिथे घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन्ही गटांना सोडवण्याचा प्रयत्न केला असताना तर दोन्ही गटांनी पोलिसांवर आक्रमक झाले आणि पोलिसांच्या वर्दीवर थेट हात घातलेला दिसून येत आहे। त्याच्यामध्ये पोलिसांना सुद्धा ऐकत नव्हते, त्यांची वर्दी फाडले गेली आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या जे कॉन्स्टेबल होते त्यांनाही त्याच्यामध्ये मारामारी करण्यात आलेली आहे। मात्र आता पोलिसांनी घटनास्थळी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केलेला आहे, ज्या ह्या घटनेमध्ये होते त्या विभागामध्ये, आणि ह्या 2 गटामध्ये हाणामारी का झाली याची देखील आता तफसील करतात। मात्र मनसेचे जे विभाग प्रमुख आहेत दिनेश साळवी यांनी देखील असा आरोप आता उपस्थित केलाय की पोलिसांचा आता वर्चस्व राहिला नाही का, कारण की 2 गटामध्ये जेव्हा हाणामारी होतोय मात्र पोलीस जेव्हा त्या घटनास्थळी पोहोचतात तर पोलिसांची धाक नाही का, असंही प्रशासनाने उपस्थित केलेलं आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। मुंबईच्या कांदिवलीमधली ही दृश्य आपण पाहतोय। गलत है सर, ये गलत है।